स्मार्ट अहमदनगर न्यूज। अकोल्यातले पालकमंत्री, जिल्हाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी अकोल्यातल्या समस्या सोडवण्यात अपयशी। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीजेपीचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांच्यामध्ये दलित वस्तीच्या निधीवरून प्रचंड वादविवाद निर्माण झाला। एकमेकांना शिवीगाळ करून हे नियोजन बैठक उधळून लावली। पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही बैठक होती, पण अकोल्यातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले। विशेष म्हणजे या बैठकीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियाला पत्रकारांना प्रवेश बंदी होता। पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना का लाईव्ह कामकाज दाखवून दिले नाही? हे कामकाज सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर होणार होतं, तर मग यात गोपनीयता कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज लाईव्ह दाखवले जाते। देशाच्या संसद आणि विधानसभा, विधान परिषद या कामकाज लाईव्ह दाखवल्या जातात। मग अकोल्यातल्या पत्रकारांना नियोजन समितीच्या बैठकीत का रोखण्यात आले? तुमचा भ्रष्टाचार मीडियात येणार होता म्हणून पत्रकारांना तुम्ही प्रवेश नाकारला का? कशासाठी आणि त्यांना प्रवेश नाकारला याचे उत्तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिले पाहिजे। अकोला जिल्ह्यात एवढ्या मोठ्या समस्या आहेत। शेतकऱ्यांना बी बियाणं, DAP, युरिया, रासायनिक खत उपलब्ध नाही। मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची जास्त पैसे घेऊन लूट फसवणूक केली जात आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही यावर कोणताही पालकमंत्री, लोकप्रतिनिधी बोलत नाही। आरोग्याच्या समस्या वगळता सगळ्यात जास्त अकोल्यात दिसत आहेत। तरुण पिढीला रोजगार नाही। अकोला प्रचंड घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंध आहे। मच्छर आहेत, त्याची साफसफाई, स्वच्छता केली जात नाही। पिण्याचं पाणी 15 दिवसांनी येते। पिण्याचं पाणी सुद्धा वेळेवर दिले जात नाही। अशा अनेक समस्या अकोला जिल्ह्यात आहेत, पण ते सोडवण्यात इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी हे सर्व अपयशी ठरत आहेत। सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाला हे सोडू शकत नाही। त्यांच्या समस्या आता अकोला जिल्ह्यात निर्माण झाल्या। हे बैठक घेऊन हा दिखावा कशासाठी? तुम्हाला जर वादविवाद करायचा होता तर ही बैठक आयोजित कशासाठी केली? अकोला जिल्ह्यातल्या समस्या तुमच्याकडून सोडवल्या जात नसतील तर तुमच्या खुर्च्या सोडून टाका, खाली करा। विनाकारण अकोल्यातल्या जनतेची दिशाभूल करू नका। हे आमच्यावर मेहरबानी करा। सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट राज्यस्तरीय व समाजरत्न पुरस्कार प्राप्त। जय महाराष्ट्र, जय विदर्भ। अकोला जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात इथे नियोजन हॉलमध्ये ठेवण्यात आली होती। परंतु या बैठकीत दोन स्थानिक आमदारांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला। हा वाद दलित वस्तीच्या निधीवरून बीजेपीचे आमदार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला। हा वाद इतका पराकोटीला गेला की हानीमारीवर आणि शिवीगाळवर हा वाद पोचला होता। पालकमंत्री या बैठकीचे अध्यक्ष होते आणि जिल्हाधिकारी सुद्धा या बैठकीत उपस्थित होते। एवढ्या सर्वांच्या बैठकीत अकोला जिल्ह्यातल्या समस्यावर हे बैठक आयोजित केली होती। परंतु या बैठकीत पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी हे अपयशी ठरले। अकोला जिल्ह्याच्या विकासावर, अकोला जिल्ह्याच्या समस्यावर, कोणत्याही समस्या, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे सोडू शकले नाही। परिपूर्ण हे अपयशी ठरले। या आमदारांनी हा वादविवाद निर्माण करून अकोला जिल्ह्यात समस्या निर्माण केली। अकोला जिल्ह्याच्या नागरिकांच्या समस्या तर दूरच राहिले, पण यांच्या वादविवादामुळे आता जिल्ह्यात प्रचंड वादविवादाला सुरुवात झाली। या अकोला जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न पराकोटीला गेले। आज या वादविवादामुळे अकोला जिल्ह्याला कलंक लागला। पहिल्यांदा असा वादविवाद अकोला जिल्ह्यात निर्माण झाला।
आणि हे नियोजन बैठक आयोजित केल्यानंतर सुद्धा या बैठकीत पत्रकारांना आणि मीडियाला या ठिकाणी बंदी होती. कोणत्याही पत्रकाराला या नियोजन हॉलमध्ये एंट्री नव्हती. कशासाठी पत्रकाराला तुम्ही बंदी दिली? पत्रकारांना त्या ठिकाणी का उपस्थित राहू दिलं नाही? सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर जर हे बैठक आयोजित केली होती तर पत्रकारांना बंदी कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज लाईव्ह केल्या जातात. विधानसभा आणि विधान परिषदचे कामकाज लाईव्ह केल्या जातात. लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे कामकाज मीडियाच्या मदतीने लाईव्ह दाखवल्या जातात. मग अकोला जिल्ह्यातल्या नियोजन समितीच्या कार्यक्रमात पत्रकारांना तुम्ही का बंदी केलं? कायच्यासाठी पत्रकारांना तुम्ही येऊ दिलं नाही? तुमचा काहीतरी भ्रष्टाचार हे पत्रकार लोक उघडकास आणतील म्हणून, हे मीडिया उघडकास आणीन म्हणून या पत्रकारांना तुम्ही बंदिस्त केलं का? बंदी केली का? पत्रकारांना येऊ दिलं नाही का? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियाला, पत्रकारांना तुम्ही नियोजन हॉलमध्ये बैठकीमध्ये का येऊ दिलं नाही? पालकमंत्री, जिल्हाधिकारी याचा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. का पत्रकारांना तुम्ही बंदी केलं? याचा जवाब दिला पाहिजे. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बी बियाणाची टंचाई निर्माण झालेली आहे. अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP, युरिया, रासायनिक खत उपलब्ध नाही आणि जे उपलब्ध आहे त्यावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे. यावर तुम्ही का बोलले नाहीत? अकोला जिल्ह्याच्या समस्या आज पराकोटीला गेल्या. तरुण पिढीला रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे अकोला जिल्ह्यातला तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला. त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यावर कोणताही स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री बोलायला तयार नाही. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. अकोला जिल्ह्यात मेन हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना बरोबर सुविधा दिल्या जात नाही. अनेक रुग्ण औषधी बिना तडफडून मरतात. त्यावर काही नियोजन नाही. अकोला जिल्ह्यात 15-15, 20-20 दिवसांना नळ येतात. त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. अकोला जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लाईनची. लाईन अकोल्यात राहत नाही. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. अनेक दिवस अंधारात काढून राहावं लागते. विद्यार्थ्यांना लाईट नसल्यामुळे मोबाईलच्या लाईटवर अभ्यास करावा लागते. याची लाज वाटायला पाहिजे. अकोला जिल्ह्यातल्या या घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंध एवढी पोटी पसरलेली आहे की त्यावर कोणताही लोकप्रतिनिधी आणि इथला पालकमंत्री लक्ष देण्यासाठी तयार नाही. या समस्या सोडवण्यासाठी हे स्थानिक सगळेचे सगळे अपयशी ठरले. अकोला जिल्ह्यात सामान्य नागरिकाला सिटी बस नाही. अनेक दिवसापासून सिटी बस बंद झाली. अकोला जिल्ह्याचं विमानतळ आहे. विमानतळ आतापर्यंत अनेक विमानतळ स्मशानभूमी करा आणि अकोला जिल्ह्यातल्या सिटी बस भंगारमध्ये विकून टाका. सामान्य नागरिकांच्या अकोला जिल्ह्यातल्या एवढ्या समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार सगळेचे सगळे अपयशी ठरले. जिल्हाधिकारी सुद्धा या नियोजन सभेत काही करू शकला नाही.
या आमदारांनी इतका मोठा वाद या नियोजन सभेत निर्माण केला की दलित वस्तीच्या निधीवरून या आमदारांचा आक्रोश पाहायला आज पहिल्यांदा अकोला जिल्ह्याला भेटला. नागरिकांचा कोणताही मूलभूत हक्क, कोणत्याही सुविधा हे लोक सोडू शकले नाही, तर यांच्या हानीमाराची, यांच्या भांडणाची समस्या आज सोडवण्याचं काम अकोल्यातल्या जनतेने केलं. याचा धिक्कार असो. सगळ्याच्या सगळ्या अकोला जिल्ह्यातल्या नागरिकांना आव्हान आहे की असल्या लोकप्रतिनिधींना आता घरचा रस्ता दाखवण्याचं काम अकोला जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांनी केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. हे मी आवाहन करतो आणि या स्थानिक आमदारांचा, इथल्या पालकमंत्र्याचा मी धिक्कार करतो. तुम्हाला जरी अकोला जिल्ह्यातल्या समस्या सोडवायच्या नसतील तर विनाकारण अकोला जिल्ह्यातल्या नागरिकांचा दिशाभूल करू नका. तुमच्या पदाचा राजीनामा देऊन तात्काळ खुर्च्या खाली करा. शेतकरी अतिवृष्टीमुळे आत्महत्या करते तरी सुद्धा कोणता स्थानिक आमदार बोंबल्याला तयार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्यांजवळून रासायनिक खत आणि बी बियाण्याच्यामुळे इथले व्यापारी लोक लूट करतात. त्यावर कोणताही आमदार आणि पालकमंत्री बोंबल्याला तयार नाही. तुमच्या आमदारकीचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या, अन्यथा अकोला जिल्ह्यातले सामान्य नागरिक तुम्हाला या खुर्चीवर बसू देणार नाहीत, हा इशारा देतो. काल झालेल्या वादिवादाचा अकोला जिल्ह्याने लाईव्ह पाहिला, त्याचा मी धिक्कार करतो. पत्रकारांना हा मज्जाव कशासाठी? याच्यानंतर अकोला जिल्ह्यात नियोजन सभेची बैठक झाली, तर त्या बैठकीत सगळ्या पत्रकारांना लाईव्ह कामकाज दाखवण्याचं काम करा, अन्यथा तुमची बैठक आम्ही होऊ देणार नाही, हा इशारा देतो. पत्रकारांना तुम्ही लाईव्ह दाखवण्याचं जरी आता कार्यक्रम दाखवू दिला नाही तर आम्ही हा कार्यक्रम उधळून लावणार, हा इशारा देतो. तुमचा धिक्कार करतो. पालकमंत्री होश में आओ, बीजेपीचे आमदार होश में आओ, शिवसेनेचे आमदार होश में आओ. सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवा. अकोला जिल्ह्यातल्या नागरिकांवर मेहरबानी करा. जय महाराष्ट्र, जय विदर्भ. जय महाराष्ट्र, जय विदर्भ. काल पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात इथे हे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दोन आमदारांमध्ये प्रचंड वादिवाद निर्माण होऊन त्या ठिकाणी हानीमारासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस प्रशासनानं हे दोनही आमदाराची हानीमारी नियंत्रणात आणली. अकोला जिल्ह्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली अनेक दिवसानंतर हे बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली होती. परंतु अकोला जिल्ह्यातल्या समस्या राहिल्या बाजूनं या दोन आमदारांनाच समस्या निर्माण केल्या. दोन आमदारांच्या वादिवादामुळेच या अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आज समस्या निर्माण झाल्या. या अकोला जिल्ह्यातल्या विशेष म्हणजे पत्रकारांना त्या ठिकाणी नो एंट्री होती, पत्रकारांना त्या ठिकाणी बंदी होती. पत्रकारांना, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना त्या ठिकाणी तुम्ही काय येऊ दिलं नाही. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये लाईव्ह कामकाज दाखवले जाते, तर मग अकोला जिल्ह्यातल्या नियोजन समितीत सामान्य नागरिकांचे कामकाज लाईव्ह कार्यक्रम तुम्ही का राबवला नाही, असा आमचा सवाल आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न पालकमंत्री आणि या आमदारांनी उपस्थित केले नाहीत. प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना आज खत उपलब्ध नाही, बी बियाणं उपलब्ध नाही. 2 दिवसात पेरण्या लागतात, पण तरी सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खत उपलब्ध नाही. अकोला जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार नाही. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आज आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे.
पंधरा दिवसानंतर नळ येतात. सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न राहिले बाजूनं, पण या दोन आमदारांनी स्वतःचे हानीमारी करून, स्वतःचे वादिवाद निर्माण करून मोठा प्रश्न उपस्थित केला. आम्ही असल्या गोष्टीचा धिक्कार करतो. तुम्ही जरी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात असफल असाल तर आम्ही तुमचा धिक्कार करतो. जय महाराष्ट्र, जय विदर्भ.